नमस्कार, मी गणेश शेलार. स्वस्थ भारत अभियानांतर्गत रिलायन्स मल्टीडेट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये एक आरोग्य सल्लागार आयुर्वेद सल्लागार म्हणून मी काम करतो. काही वर्षापूर्वी खोपडे साहेब आमच्या टेंभुर्णीमध्ये राहतात. बऱ्याच वर्षापासून त्यांना दमा आणि BP या आजारापासून त्यांना खूप त्रास होता. त्यांनी महाराष्ट्रातले म्हणा किंवा सोलापूर जिल्ह्यातले भरपूर डॉक्टर्स ॲलोपॅथीचे औषधं घेतले, भरपूर हॉस्पिटलला ट्रीटमेंट घेतली, पण पुढे काही ऑनलाईन पण मागवली त्यांनी आयुर्वेद भरपूर दुसऱ्या कंपन्यांची औषधी. फरक पडला नाही, तेवढं फरक पडतंय. पण 8-8 दिवसांनी ते परत होत आहे चालू ते. त्यांना खूपच परेशान होते. धाप लागायची, त्यांना दम वर लागायचा. चढा येत नव्हती, शिडीवर वर चढा येत नव्हती. एक शिडी चढले की त्यांना धाप लागायचं आणि एक वजन उचला येत नाही, काही नाही. काहीच होत नव्हतं आणि एवढा त्रासामध्ये ती होते. आणि त्यांना कळलं की गणेश शेलार कोणीतरी इथे आयुर्वेद सल्लागार किंवा रिलायन्समध्ये ते काम करतात, अमृतसाठी काम करतात. तर एक दिवस ते माझ्याकडे आले आणि मी त्यांचे सगळं जाणून घेतलं, त्यांच्या जीवनशैली काय त्यांची सगळं जाणून घेतो. कारण आपण आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की आपण कोणत्याही आजाराला ग्रस्त असलो तर आपल्याला तो आजार का झाला त्याचा क्वेश्चन पडला पाहिजे. आणि त्याचा डायरेक्ट संबंध असतो आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे. कारण आज सर्व आजार कशामुळे होत आहेत की चुकीच्या जीवनशैलीमुळे. आणि त्यांना मी चांगलं गाईडलाईन केली, त्यांना डाएट चार्ट दिला, त्यांना तो आवडला. त्यांनी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काय गोष्टी फॉलो करायच्या आहेत, प्लस अमृत ज्यूस कसा घ्यायचा आहे, काय पत्ते पाळायचे, शरीराला सर्व गोष्टी कशा शरीराच्या बाजूनी करायच्या आहेत, चुकीच्या गोष्टी करायच्या नाहीत. सर्व गोष्टी त्यांनी आज त्या फॉलो केल्या आणि आज त्यांना